नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी 2024 करिता महत्त्वपूर्ण प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील कोणतीही सरकारी परीक्षा असो त्यामध्ये विचारण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा विचारला आहे की महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार हा करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार हा करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे जर्मनी। तर महाराष्ट्र सरकार आणि जर्मनी या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार हा करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे। शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे रावी या नदीवर शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल। पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज हा कोण ठरलेला आहे। कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज हा कोण ठरलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय स्पिनर गोलंदाज हा ठरलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की जगातील एकूण जंगलाच्या प्रमाणात भारताचा वाटा किती टक्के आहे। जगातील एकूण जंगलाच्या प्रमाणात भारताचा वाटा हा किती टक्के आहे। तर या ठिकाणी याचं ऑप्शन क्रमांक डी योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे 1.8% एवढा वाटा जगातील एकूण जंगलाच्या प्रमाणात भारताचा वाटा हा आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे। कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस ही तयार केलेली आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे भारत बायोटेक या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस ही तयार केलेली आहे। तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल। पुढचा प्रश्न, हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे। देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापन हे करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र हे स्थापन करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे। जगात सर्वाधिक सोन्याचा साठा हा कोणत्या देशामध्ये आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे अमेरिका या देशात जगात सर्वाधिक सोन्याचा साठा हा आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान रासायनिक डायलॉग 2024 हा कार्यक्रम कोठे पार पडत आहे। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान रासायनिक डायलॉग 2024 हा कार्यक्रम कोठे पार पडत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे नवी दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान रासायनिक डायलॉग 2024 हा कार्यक्रम पार पडत आहे। नेक्स्ट, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते। मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते। ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे
1995 ते 1999 या काळापर्यंत मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की मनोहर जोशी यांचे निधन झाले ते महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? मनोहर जोशी यांचे निधन झाले ते महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 12वे. तर मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिकल रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे? कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिकल रेल्वेचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे जम्मू आणि काश्मीर या राज्यात पहिल्या इलेक्ट्रॉनिक रेल्वेचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 85व्या स्थानावर जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत हा स्थानावर आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी योग्य आन्सर होईल, ते म्हणजे दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्र सरकारने राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न. जगात कोणत्या कंपनीचे भाग भांडवल सर्वात जास्त आहे? जगात कोणत्या कंपनीचे भाग भांडवल हे सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे जगामध्ये सर्वात जास्त भाग भांडवल हे आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता किती गिगावॅट आहे? भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता ही किती गिगावॅट आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 636 गिगावॅट ही भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता ही आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? मिस वर्ल्ड कप 2024 ही स्पर्धा कोणत्या देशामध्ये होत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे भारत. नेक्स्ट. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा ही कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे दक्षिण कोरिया या देशामध्ये जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंडित नाना मुळे यांना नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. नेक्स्ट. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की उत्तर प्रदेश राज्यातील संभल जिल्ह्यात कोणाच्या हस्ते नुकतेच कल्कीधाम मंदिराचे भूमिपूजन हे करण्यात आले आहे? उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील कोणाच्या हस्ते नुकतेच कल्कीधाम मंदिराचे भूमिपूजन हे करण्यात आले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश राज्यातील संभल जिल्ह्यातील कल्कीधाम मंदिराचे भूमिपूजन हे करण्यात आले आहे. नेक्स्ट. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की 20 जानेवारी रोजी
कोणत्या राज्याचा स्थापना दिन हा साजरा करण्यात येतो? 20 जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिन हा साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मिझोरम या राज्याचा 20 जानेवारीला स्थापना दिन हा साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की कोणत्या राज्याच्या सरकारने स्वयं योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याच्या सरकारने स्वयं योजना ही जी आहे ती सुरू केली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे ओडिसा या राज्याच्या सरकारने स्वयं योजना ही सुरू केली आहे. नेक्स्ट, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वन मित्र योजना जाहीर केली आहे? वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वन मित्र योजना ही जी आहे ती जाहीर केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे हरियाणा या राज्याने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी वन मित्र योजना ही जाहीर केली आहे. नेक्स्ट, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा कोणाला जाहीर झालेला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे गुलजार आणि रामभद्राचार्य यांना भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की रामभद्राचार्य यांना कोणत्या भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे? रामभद्राचार्य यांना कोणत्या भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे संस्कृत या भाषेसाठी रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे? कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे उर्दू या भाषेसाठी कवी गीतकार गुलजार यांना 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की कवी गुलजार आणि गुरु रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 58वा कवी गुलजार आणि गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्र राज्यात कोठे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्यात कोठे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र हे उभारण्यात येणार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पारनेर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र हे उभारण्यात येणार आहे.